नमस्कार. हिंदू जीवन पद्धतीमधल्या किंवा हिंदू धर्मामधल्या धर्मग्रंथांमधल्या ज्या ज्या गोष्टींवर आक्षेप घेतला जातो त्यापैकीच्या अनेक विषयांवर आपण बोलत आहोत. त्यातल्याच एका विषयाच्या चर्चेला आपण जरा पुढे नेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला खूप आवडतं. ते म्हणतात, माणसाच्या स्पर्शानं विटाळलेली माणसं जनावराच्या मूत्रानं पवित्र कशी होतात? बाबासाहेबांचा हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे. असं खरंच होतं का की माणसांच्या स्पर्शानं विटाळ माणसांनाच होऊ शकतो असं आमचा धर्म सांगतो का? आमच्या धर्मग्रंथांमध्ये हे आहे का? असंच काही घडत आलेलं आहे का? मुळात ज्या ग्रंथांवरती आक्षेप घेतला जातो त्या ग्रंथात या स्पृश्य अस्पृश्यतेबाबत किंवा वर्णातील कमी जास्त असण्याबाबत, दर्जाबाबत काय सांगितलं गेलं आहे याचा देखील स्पष्टपणे विचार करण्याची गरज आहे. मी पुन्हा माझं वाक्य ठामपणे सांगतो आहे. गल्लाभरू आणि पोटभरू मंडळींनी धर्मग्रंथांचा हवा तसा अर्थ स्वतःच्या स्वार्थासाठी सांगून अर्थार्जन केलेलं असेल तर मग मात्र असा घोटाळा होण्याची शक्यता असते. चला जरा आपण धर्म आणि धर्मग्रंथ काय म्हणतात ते नीट बघूया. कुठल्याही धर्मग्रंथात, अगदी कोणत्याही, म्हणजे आजकाल कुणी आधुनिक इतिहासाच्या नावाखाली काहीतरी विषय सांगत असतो, म्हणजे हे विटाळ शिवाशिवाय ते छुताछूत आहे असलं काही सांगत असतो. ते आधुनिक इतिहास हा नवा विस्मयकारी शब्द जरा बाजूला ठेवून मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही धर्मग्रंथामध्ये अशी अस्पृश्यता, भेदाभेद, मंगळ अमंगळाची संकल्पना व्यक्ती, वर्ण, जात, जन्म यावर आधारित नाही. ती कशावर आहे? एका विशिष्ट भागामध्ये 16 म्हणजे काय ते देखील आपण स्पष्ट करणार आहोत. याला शुद्धतेची, मांगल्याची कल्पना काय ते देखील स्पष्ट करणार आहोत. याआधी देखील एक भाग केलेला आहे. भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी जेवायला जातात. विदुर एका दासीपुत्र त्याच्या घरी जेवायला जातात. देव दासीपुत्राच्या घरी जेवायला जातो. भगवान श्रीराम शबरीचे उष्टे बोरे खातात. शबरी अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी स्त्री जिच्या घरी भगवान श्रीराम बोरं खायला जातात. एवढंच नाही तर गोड आहेत की नाही कळावं यासाठी शबरीनी चाकलेली उष्टी बोरं सुद्धा खातात. हे आमच्या धर्मातली आदर्श उदाहरण आहेत. जन दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्या रीती अशी तक्रार भांडून संत विठ्ठलाशी करतात. अहो आमचा विठ्ठल चक्क कान्होपात्रेच्या मदतीला जातो. कान्होपात्रा तर गणिका होती, वेश्या होती, तिच्याही मदतीला जातो आणि ती सुद्धा किती आर्त हाक मारते हो, किती आर्त हाक. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले मज लागी झाले तैसे आता नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा फुटोप आहे. आणि विठ्ठल तिच्या मदतीला जातो. देव गणिका बघत नाही, वेश्या बघत नाही, दासी बघत नाही, जात बघत नाही, वर्ण बघत नाही, तो त्याच्या मदतीला जातो. पण जिथे संतांची तक्रार आपण बघितली, जन दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्या रीती, ही तक्रार करण्याची वेळ का आली? तक्रार करण्याचा अधिकार आहे हे उत्तम, पण तक्रार करण्याची वेळ का आली याचा विचार मात्र झाला पाहिजे. ही तक्रार करण्याची वेळ ज्या धर्मग्रंथांवर आली, धर्मग्रंथांमधून आली असा जे दावा करतात त्यांना मला सांगायचं आहे, ना रामायण, ना महाभारत, ना पुराण, ना वेद, ना उपनिषद कुठल्याही धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं नाही. मी यजुर्वेदातलं नमामि शूद्रमचं उदाहरण या आधीच्या भागामध्ये सांगितलं आहेच आहे. अगदी ज्या मनुस्मृतीवर वर्णव्यवस्था सांगितल्याचा आरोप केला जातो त्या मनुस्मृतीमध्ये सुद्धा असं वर्णाच्या आधारावर कुणाला कमी लेखावं अथवा त्याचा दर्जा कमी असावा असं सांगितलेलं नाही. उलट मनुस्मृती परस्परांचा सन्मान ठेवण्याविषयी सूचित करते आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर 3ऱ्या अध्यायातला एक श्लोक दिसतोय. त्या श्लोकाचा अर्थ काय जरा नीट समजून घ्या. बघा, तो संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे, वैश्य व शूद्र अतिथी म्हणून दोनच वर्ण वापरलेली आहे तिथे, वैश्य आणि शूद्र. क्षत्रिय नाही वापरला, त्याचं कारण क्षत्रिय हा पालनकर्ता असतो, रक्षणकर्ता असतो, म्हणून तो जात नाही. वैश्य आणि शूद्र
अतिथी म्हणून ब्राह्मणांच्या घरी आल्यास स्वतःचे भोजन होण्याआधी घरातील मंडळींच्या सोबत त्यांना प्रेमाने जेवू घालावे. हे मनुस्मृती सांगते आहे. कुठे आहे शूद्राबद्दल असन्मानाची भावना? मग कोण आणली हो ही? कुठून आली ही भावना? याचा विचार करण्याची गरज आहे. जे मनुस्मृतीचे समर्थक आहेत त्यांनी हा विचार करण्याची गरज आहे. पुढचा श्लोक तर खूप महत्त्वाचा आहे हो. सलग एका पाठोपाठ एक 2 श्लोक तुम्ही बघताय मनुस्मृतीचे, त्यात लिहिलेली आहेत आणि त्याचा अर्थ फार उत्तम आहे. बघा ते काय म्हणतायत, शब्द फार कठीण आहेत. मनुस्मृती काय सांगते नीट बघा. अतिथी, आई वडील, नौकर चाकर, म्हणजे मुद्दाम शब्द वापरतो मी, नौकर चाकर यांच्या आधी जो जेवण घेतो त्याचा दोष जात नाही. स्वतःचा मृतदेह कुत्री व गिधाडे फाडून खात असतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. किती कठोरपणे मनुस्मृती हा विषय सांगते आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. नुसतं एवढ्यावरच थांबत नाही आहे काम. पुन्हा अजून काही श्लोक तुम्हाला बघायचे आहे. मनुस्मृती श्रेष्ठत्वाचे निकष सांगते आहे. काय आहेत मनुस्मृतीचे श्रेष्ठत्वाचे निकष? ब्राह्मणांच्या घरी म्हणजे एखाद्या घनपाठी वेदपाठी ब्राह्मणाच्या पोटाला जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ असं मनुस्मृती म्हणत नाही. मनुस्मृती काय सांगते आहे तो श्लोक स्क्रीनवर दिसतोय, तो बघा, वाचा. मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगतोय. मनुचे श्रेष्ठत्वाचे निकष काय आहेत? न्यायाने मिळवलेली संपत्ती. बघा, न्यायाने हा शब्द आहे. न्यायाने मिळवलेली संपत्ती, त्याहूनही जास्त नातेसंबंध, त्याहूनही जास्त वय आणि त्यापेक्षाही मोठं कर्तृत्व आणि त्याहीपेक्षा अधिक विद्या, या गोष्टीने सन्मान प्राप्त होतो. याने श्रेष्ठत्व वाढत जाते. म्हणजे संपत्तीपेक्षा श्रेष्ठ नाते, नात्याहून वय, वयापेक्षा कर्तृत्व, त्याहीपेक्षा विद्या. हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्या पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. एखादा शूद्र वयोवृद्ध असेल तर तो सन्मानास पात्र आहे. वयोवृद्ध असेल तर वय आणि वरील गुण म्हणजे जे सगळे मी सांगितले, विद्या, अनुभव, वय, ज्याच्याकडे आहेत तो कोणत्याही वर्णाचा असेल तरी त्याला श्रेष्ठ समजावा. अल्प, आता पुढचा आणखी एक श्लोक तुम्ही बघताय, त्यात स्पष्टपणे दिसत आहे की ज्याच्याकडं विद्या आहे तो त्या आपल्याकडं असलेल्या विद्येपैकी सगळी किंवा अल्पस्वरूपाची विद्या यांना त्या कारणानं आवश्यकतेप्रमाणे दुसऱ्याला देईल तेव्हा तो गुरु होतो. मग या विद्येत इहलोकीच्या सर्व विद्या आल्या, कलागुण आले, अगदी मातीकाम करणं आलं, चामडं कमावणं आलं, सगळं आलं. जो ही विद्या देईल तो गुरु आहे, तो कोणत्याही वर्णाचा असेल तरीही. इथे शूद्राने दिलेली, क्षत्रियानं दिलेली, ब्राह्मणानं दिलेली विद्या असं म्हटलेलं नाही आहे. आणि मुळातच ब्राह्मण याचा अर्थ द्विज असा सांगितला आहे. द्विज या शब्दाचा अर्थ होतो दुसरा जन्म. आणि हा दुसरा जन्म कधी होतो? विद्येच्या प्राप्तीनंतर. मनुष्याला त्याच्या लैंगिक भावनेमुळं म्हणजे माता पित्याच्या लैंगिक भावनेमुळं जन्म मिळतो. हा जन्म पहिला आणि त्याला ज्ञान मिळालं की तो द्विज होतो. हा जन्म दुसरा. जो द्विज होतो तोच खरा ब्राह्मण, कारण त्याला ब्रह्माची जाणीव झालेली असते. आता हे विसरून जाऊन ज्याने कुणी ब्राह्मणाच्या पोटाला आलेला ब्राह्मण असं म्हणून ही वर्णव्यवस्था जोपासली तो दोष त्या काळातील व्यक्तीचा आहे, हिंदू धर्मग्रंथांचा नव्हे. हिंदू धर्मग्रंथामध्ये कुणालाही कमी लेखण्याची अथवा एखाद्याला अवमानित करण्याची तरतूद ना न्याय सांगणाऱ्या ग्रंथात झाली आहे, ना धर्म सांगणाऱ्या ग्रंथात झाली आहे, ना ज्ञान सांगणाऱ्या ग्रंथात झाली आहे. यजुर्वेदातलं पुन्हा एकदा आठवण करून देतो, नमामि शूद्रम हे प्रकरण आपण सगळ्यांनी तपासून बघितलं पाहिजे. ज्यांना कुणाला असं वाटतं की हिंदू धर्माने अन्याय केला आहे त्यांना ते चुकीचं वाटतंय. मी सांगतोय ती श्लोक खूप त्रोटक घेतोय. पुढच्या कुठल्या भागामध्ये याविषयीचा अधिक तपशीलवार माहिती मी सांगायला तयार आहे. यात माझी विनंती एवढीच आहे
की एकेका भागावरून दुसऱ्या भागाचा प्रतिवाद करण्यासाठी येऊ नका. जेव्हा पूर्ण भाग होतील, मी 18-19 भाग या विषयात करायचा प्रयत्न करणार आहे, जेव्हा होतील तेव्हाच आपण या विषयामध्ये भाष्य करायला यावं. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया खूप आवश्यक आहेत. यावरची चर्चा घडणं देखील आवश्यक आहे. अनेकांना असं वाटत असेल की मनुस्मृती कुठला कशा स्वरूपाचा ग्रंथ आहे, त्यांनी हा ग्रंथ नक्की अभ्यासावा. मी हे सगळे संदर्भ वेगवेगळ्या ग्रंथातून वाचून घेतो आहे. हा संग्रह आहे, हे स्वतःची बुद्धी नव्हे. हेही तुम्हाला नम्रपणे मला सांगायचं आहे. कसं वाटलं ते नक्की कळवा. आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार.